सलग 2 बैठकांमध्ये मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहिले। आधी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मुंडे आले नाही आणि आता मंत्री परिषदेच्या बैठकीला देखील धनंजय मुंडे अनुपस्थित राहिले। पाहूया। आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर आणि आता मुंबईतल्या मंत्री परिषदेच्या बैठकीलाही मंत्री धनंजय मुंडे आले नाहीत। गेल्या 2 दिवसांपासून धनंजय मुंडे परळीत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न आहे। मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री हजर होते, पण धनंजय मुंडे काही आले नाही। मी भाजपचा माणूस आहे, भाजपवाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू, परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा। राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी, प्रफुल्लभाई पटेल आहेत, भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, हे वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा। मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्या सोबतच्या स्तरावर असेल। आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते, कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री महोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती, त्याच्यामुळे ते आज नव्हते। आणखीन 1-2 मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते, कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो। आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते, त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले। भाजपचे सुरेश धस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकेंनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर 2 दिवस झालेत महत्त्वाच्या बैठका सोडून धनंजय मुंडे परळीत आहेत। धनंजय मुंडेंनी परळीत वैद्यनाथाचं दर्शनही घेतलंय। ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यानंतर धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात आले आणि इथे जनता तसंच कार्यकर्त्यांसाठी जनता दरबारही भरवला। याच कार्यालयात आधी वाल्मिक कराड बसून मतदारसंघातली बरीचशी कामं बघायचा, पण आता कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा जगमित्र कार्यालयात आले। तर ओबीसी असल्यानं धनंजय मुंडेंची बदनामी करून राजीनामा मागितला जात असल्याचं ओबीसी महासंघाच्या तायवाडेंनी म्हटलंय। कुठेही त्या चौकशीमध्ये त्याचं नाव नसताना जर आपण फक्त तो ओबीसी आहे म्हणून अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो चुकीचा आहे। आणि म्हणून मराठा समाजाचे नेते असो किंवा आम्ही ओबीसी समाजाचे नेते असो, आमचं हे कर्तव्य असतं की जोपर्यंत तो व्यक्ती खरंच त्या प्रकरणामध्ये दोषी आहे हे पोलीस यंत्रणेद्वारे सिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे आरोप करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणत्याही नेत्याने करू नये। नेत्यांनी जर समाजाला सांभाळलं आणि योग्य मार्गदर्शन केलं तर तणाव निर्माण होण्याचं काही कारण नाही। हे धनंजय मुंडे नसते तर वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला, पटाईत सराईत गुन्हेगाराला कधी शासकीय बॉडीगार्ड मिळाले असते का? असा जो माणूस आहे त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं परळीचं जे अध्यक्ष बनवलं गेलं ते काही आपोआप झाले का? धनंजय मुंडेंच्या शिफारसीमुळे असा गुन्हेगार माणूस आता लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष होतो, तर हे चाललंय काय? म्हणजे धनंजय मुंडेंचा जो परत म्हणतात ना लोक, त्यांचा रोल काय आहे, त्यांचा राजीनामा का घ्यावा, ह्याच्यासाठी घ्यावा। इकडे सीआयडीनं खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला जामीन अर्जावर उत्तर दाखल केलंय, ज्यात खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी मागणी करत पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे। असं असलं तरी वाल्मिक कराड सध्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात सीआयडी कोठडीत असून त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय, त्यामुळे किमान 6 महिने तरी जामीन मिळू शकणार नाही। सागर सुरवसे, रमेश चेंडकेसह संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.